थोडंसं थांबवतोय. ओमराजे निंबाळकर आपल्याबरोबर बोलतायत. ओमराजे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. ओमराजे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? ओमराजे निंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. ओमराजे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. माझा आवाज येतोय आपल्याला सर? हो, येतोय. जी. निकाल लागलेला आहे ज्या प्रकरणाची गेली 20 वर्ष निंबाळकर कुटुंब वाट बघत होतं. आपली पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे तो करत होतं. तो न्याय काय आम्हाला मिळाला नाही. कारण जी. नक्की वैमनस्य होतं. तर मग नेमके हत्या मला वाटतं हा प्रश्न आहे आणि याच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाच्या विरोधात आम्ही दाद मागणार आहेत आणि ती मागू आम्ही. नक्की. ओमराजे, आपल्यावरती वेगवेगळे आरोप होत आहेत आत्ताच्या या संपूर्ण गेल्या 3-4 दिवसांच्या घडामोडीमध्ये की हा निकाल आपल्या बाजूनं लागावा याकरता आपण पक्षांतर केलं असं म्हटलं जात आहे. यातलं खरं काय? हॅलो. तुमचा प्रश्न मला कळाला नाही. परत विचारता का? ओमराजेजी, आपल्यावरती वेगवेगळे आरोप होत आहेत. आपण पक्षांतर केलं आणि हे पक्षांतर हा निकाल आपल्या बाजूनं लागावा याकरता केलं असं म्हटलं जात आहे. मला वाटतं हा प्रश्न हास्यास्पद आहे. कारण कोर्टाच्या निकालाचा आणि माझ्या पक्षांतराचा काहीच मला वाटतं कुठं संबंध येत नाहीये. मी माझ्या आयुष्यातली 20 वर्ष आमच्या सगळ्या कुटुंबांनी ह्या निकालासाठी वाट पाहिलेली आहे. त्याच्यामुळे राजकीय निर्णयापेक्षा हा निर्णय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी महत्वाचा होता आणि त्याच अनुषंगानं आम्ही ह्या निर्णयाची वाट बघत होतो. दुर्दैवानं अपेक्षित निर्णय आला नाही, पण या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आम्ही दाद मागू आणि आपल्या न्यायिक प्रक्रियेप्रमाणे, संविधानाप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जे न्यायालयाचे दरवाजे आम्हाला उघडे आहेत त्या प्रत्येक न्यायालयाकडे आम्ही दाद मागून आम्हाला न्याय घ्यायचा प्रयत्न करू. ओमराजेजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की आपण कोर्टाचा मान त्या ठिकाणी सन्मान ठेवणं गरजेचं आहे. जो काही कोर्टाने निकाल दिलाय त्या निकालाच्या विरुद्ध कोर्ट म्हणतंय किंवा तपासात त्या ठिकाणी तपास यंत्रणाकडनं कमतरता होती आणि मला वाटतं ह्याच्याच आधारे आम्ही ही केस सीबीआयकडे वर्ग करा अशी मागणी आम्ही केली होती ना माननीय उच्च न्यायालयात 2008 मध्ये. पण मला वाटतं सीबीआयकडे केस वर्ग होईपर्यंत जवळपास 3 वर्षाचा कालावधी गेला आणि त्यात जे काही पुरावे असतील ते पुरावे त्यांना ज्या पद्धतीने अपेक्षित आहे ते आले नाहीत असं म्हणताय वाटतंय की आम्ही ह्या निर्णयाच्या बाबतीत सीबीआयने ही केस अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढली होती. पण या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहेत आणि तिथं आम्ही दाद मागू. ही जी 20 वर्ष गेली त्या 20 वर्षांमुळे या प्रकरणावरची जी पकड होती तपास यंत्रणांची ती कमी झाली असं वाटतं? आपण विचार करा की साधारणतः पहिल्यांदा तपास सीबीआयकडे जायला 3 वर्षाचा कालावधी गेला. महाराष्ट्र पोलीस तर जो तपास करत होते तो पूर्णतः संशयास्पद होता आणि दबावाखाली करत होते ही वस्तुस्थिती होती. आणि त्याच्यानंतर आता सुद्धा जी कोर्टाची सगळी प्रक्रिया झाली आपण जर बघितलं तर माफीच्या साक्षीदाराचा क्रॉस 2 वर्ष चाललाय. 2 वर्ष. काय नेमकं पण मी लढत राहणार आहे. संघर्ष करणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे लढत राहीन आणि निश्चितपणे माननीय उच्च न्यायालय याच्या बाबतीत न्याय करेल ही अपेक्षा आहे. आपण आता सत्तेच्या बाजूने आहात त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला या पुढच्या निकालाच्या संदर्भामध्ये काही होईल असं वाटतं? मी माझा निर्णय अजून जाहीर केला नाही. माझ्या सगळ्यांशी चर्चा करून मी निर्णय जाहीर करेन. नक्की तुम्ही सत्तांतर पक्षांतर केलंय का नाही केलंय? मी आपल्याला आताच सांगितलं ना की माननीय कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे आणि मतदारसंघामध्ये माझ्या कार्यकर्त्यांशी माझ्या हितचितकाशी चर्चा करून मग निर्णय घेणार आहे पुढचा. ओमराजेजी, तुमच्याशी खूप लोक कनेक्ट आहेत. तुमच्यावरती खूप मोठा विश्वास जनतेचा आहे, प्रामुख्याने धाराशिव मधल्या जनतेचा. त्यांना तुम्ही या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून काही सांगू इच्छिता? निश्चितपणे सर्वसामान्य जनता मला वाटते ओमराजे म्हणून मला चांगल्या पद्धतीने ओळखते. त्यांना माझा, कारण मी त्यांच्या कुटुंबातल्या एक सदस्याप्रमाणे त्या ठिकाणी जरी कुटुंबातल्या सदस्य
ओमराजे आपल्याशी बोलत होते, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क तुटला आहे आपला. मात्र त्यांनी खूप महत्त्वाचं विधान जय महाराष्ट्राशी बोलताना केलंय. मी अजून पक्षांतर केलेलं नाही असं स्पष्टपणे ओमराजे निंबाळकर दाखवण्यात आले.